आमच्या सीतामय्याचं रूप तुम्ही धारण केलं ना, तर तुम्ही आजपासून आम्हाला सीताच राहा. असं अनेक काळ त्या कैलास पर्वतावरती गेला. एक वेळेस त्या प्रजापतीला दक्ष पदवी ब्रह्मदेवाने प्राप्त केली आणि दक्ष पदवी प्राप्त केल्यामुळं त्याला असं असणार काय झाला, त्याला एक दिवस ते असणारे सुंदर त्याने काय केला, समारंभ ठेवला की मला त्या ठिकाणी दक्षाला प्रजापती असे असणारे पदवी प्रदान केली. म्हटले सगळ्या देवी देवतांना आगमन दिलेलं आहे, आमंत्रण देऊन त्यांना बोलवलेलं आहे आणि त्या मंत्रामध्ये सर्व देवी देवता येतात आणि आल्याच्या नंतर सगळेजण त्या सभा मंडपामध्ये विराजमान होतात. तो असणारा दक्ष अरे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रवेश करू लागला. त्या टाइमाला त्याच्या स्वागतामध्ये सर्व देवी देवता कुठे उभा राहिले, कोणी पुष्प त्या ठिकाणी अर्पण करत आहे, कोणी अक्षदा त्या असणाऱ्या प्रजापती टाकताय. फक्त त्या ठिकाणी 3 देवता उभे राहिलेल्या होत्या. एक भगवान विष्णू असणार, 2 ब्रह्मदेव आणि 3 म्हणजे माझे असणारे भोले बाबा भगवान शंकर उभे राहिले. त्या प्रजापतीने सगळीकडे पाहिलं की सगळेजण मला आनंदामध्ये स्वागत करतात, सगळेजण माझ्यावरती पुष्पवृष्टी करतात, सर्वजण माझ्यावरती त्या ठिकाणी म्हणले महाराज आनंदाने सर्वजण माझ्या अंगावरती त्या ठिकाणी अक्षदा टाकतात. पण हे 3 देवता उभे राहिले नाही म्हटले. बरं नकाच राहिलं म्हटले, ब्रह्मदेव नाही राहिले हरकत नाही, सृष्टीचे चालक मालक आहे, माझी पिताश्री आहे, नाही राहिले हरकत नाही. भगवान विष्णू राहिले नाही हरकत नाही. का? कारण ब्रह्मदेवाचे पिता भगवान विष्णू आहे. पण म्हटले माझा जावई असणारा, अरे माझी कन्या मी याला दिली, हा भगवान शंकर माझ्या असणाऱ्या स्वागत करतो बरायला, माझं स्वागत करण्याकरता उभे राहिले नाही म्हटले. आणि जसं त्या सिंहासनावरती प्रजापती दक्ष बसले तसं भगवान शंकराचा अपमान करण्याकरता सुरुवात केली. म्हणजे जे स्मशानामध्ये राहतात त्यांना काय कळते म्हटले, मोठ्यांचा सत्कार कसा करावा, मोठ्यांना आदर आतिथ्य कसं द्यावं म्हटले. स्मशानामध्ये राहणाऱ्यांना काय करणार आहे, त्याला माझी मुलगी दिली हीच माझी सगळ्यात मोठी चुकी झाली म्हटले. महाराज अपशब्दाने त्या ठिकाणी भगवान शंकराला बोलू लागले. भगवान शंकराने ते पचन केलं, ते असणारे ते शब्द ऐकले. संपूर्ण कार्यक्रम होत त्या ठिकाणी बसले, विराजमान झाले. आणि विराजमान झाल्याच्या नंतर महाराज इकडून नंदी महाराजाला काय ते दम निघाला. महाराज त्या ठिकाणी भगवान शंकराला म्हणू लागले, म्हटले देवा चला चला म्हटले या ठिकाणी थांबायचं नाही आपल्याला, ज्या सभेमध्ये तुमचा अपमान होतोय ना ती सभा नाही म्हटले, या सगळ्यांचं भरलंय म्हटले, आता सगळ्यांना शाप दिला त्या ठिकाणी. म्हटले अरे तुम्ही जे आनंदाने बसून आमच्या भगवान शंकराचे त्या ठिकाणी अवहेलना ऐकताय ना, तर याचा भोग तुम्हाला भोगावा लागेल असा शाप दिला. नंदी महाराज निघून गेले, भगवान शंकर निघून गेले. काही कालांतराने याच प्रजापती दक्षाने एका यज्ञाचं काय केलं, आयोजन केलं. आणि आयोजन केल्याच्या नंतर त्या प्रजापती दक्षाने सर्वांना निमंत्रण पाठवलं. स्वर्गामध्ये निमंत्रण पाठवलं, ब्रह्मलोकामध्ये, विष्णू लोकामध्ये, सप्त पुण्यांमध्ये ते असं असणारे काय केलंय, सगळ्यांमध्ये त्या ठिकाणी निमंत्रण पाठवलं. आणि निमंत्रण पाठवलं नाही, फक्त एकाच ठिकाणी, ते ठिकाण म्हणजे कोणतं, भगवान शंकराचं. आणि भगवान शंकराचं निमंत्रण न पाठवल्यामुळं सती महाराणीला जाण्याची इच्छा होती. सगळ्यांना माहिती झालं म्हटले सगळेजण येणार आहेत, सगळेजण निघाले. पण निघत असताना कुठून निघाले, कैलासावरून. जाता जाता सती महाराणीला आवाज देऊ लागले, म्हटले ग सती चल ना म्हटले, तुला यायचं नाही